संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर मोठी कारवाई, 11 आरोपींवर गुन्हा दाखल, 11 लाखांचा मुद्देमाल जप्त. संगमनेर शहरामध्ये अवैध कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत गोवंशीय जनावरांची कत्तल करणाऱ्या 11 आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत तब्बल 11,06,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथ खारगे यांनी जिल्ह्यात गोवंशीय जनावरांची कत्तल व गोमांस विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री किरण कुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे, पोलीस अंमलदार गणेश लोंढे, विजय पवार, दीपक घाटकर, सुयोग सुपेकर, अमृत आढाव तसेच चालक महादेव भांडे यांचे विशेष पथक तयार करण्यात आले. दिनांक 10 फेब्रुवारी 2026 रोजी पहाटे संगमनेर शहरातील राजवाडा, बुद्धविहार समोर, मोगलपुरा परिसरात गोवंशीय जनावरांची अवैध कत्तल सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तात्काळ छापा टाकला. छाप्यादरम्यान काही आरोपी गोमांस टाटा टेम्पोमध्ये भरताना आढळून आले. पोलिसांना पाहताच काही आरोपी अंधाराचा फायदा घेत पळून गेले. मात्र घटनास्थळी 7 आरोपींना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. अटक आरोपींची नावे पुढीलप्रमाणे: फैज अशफाक कुरेशी वय 22 वर्षे, सद्दाम मोहम्मद जावेद कुरेशी वय 29 वर्षे, कलीम सलीम सय्यद वय 36 वर्षे, मुलमा फरीद जावेद कुरेशी वय 32 वर्षे, अनस गुलामसरवर कुरेशी वय 21 वर्षे, फैसल जाकीर कुरेशी वय 20 वर्षे, जुनेद अयाज कुरेशी, सर्व राहणार संगमनेर. फरार आरोपी: 8 अतिक उर्फ सोनू रफीक कुरेशी, राहणार मोगलपुरा, संगमनेर. 9 सलीम रियाज कुरेशी, राहणार मदीनानगर, संगमनेर. 10 हाशमी उर्फ बुड्डी नासिर कुरेशी, राहणार मदीनानगर, संगमनेर. 11 टाटा टेम्पक्र MH14CD0839 चा मालक नाव माहिती नाही. या कारवाईत पोलिसांनी 1800 किलो गोमांस किंमत 5,40,000, टाटा कंपनीचा टेम्प किंमत 5,50,000, एक रिक्षा, इलेक्ट्रिक वजन काटा, लोखंडी कुऱ्हाड, 2 चाकू व काणस असा एकूण 11,06,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 136/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता 2023 तसेच महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम 1995 सुधारित 2015 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथ खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली आहे. लोकन्याय मराठी न्यूज चॅनलसाठी राजेंद्र सूर्यवंशी, संगमनेर.